मित्रांनो, माझ्या कवितेचं नाव आहे माझा बाप, माझा बाप आणि माझा बाप. तो जन्मभर उन्हात जळला, पण माझ्या वाटेला सावली देत राहिला. स्वतःच्या नशिबाचे तुकडे झाले, तरी माझ्या स्वप्नांना जोडत राहिला. त्याच्या फाटलेल्या बनियनाला हजार भोक होती, पण माझ्या शर्टाला एक सुरकुतीही येऊ दिली नाही. त्याच्या पायातली चप्पल तुटलेली होती, पण माझ्या पायाला काटा सुद्धा लागू दिला नाही. रात्रभर भुकेने पोट जळत होते त्याचे, तरी मला भूक नाही म्हणत तो हसत राहिला. शिळ्या भाकरीचा कोरडा तुकडा खाताना माझ्या ताटात मात्र तुपाचा घास वाढत राहिला. त्याच्या हातावरचे फोड कधी बोलले नाहीत, पण प्रत्येक जखम ओरडून सांगत होती, हा माणूस स्वतः तुटला, हा माणूस स्वतः तुटला. फक्त लेकरांच्या सुखासाठी त्याच्या डोळ्यातही समुद्र होता, पण तो कधी वाहू दिला नाही. कारण घराचा आधार जर रडला तर संसार उभा राहणार कसा. तो दुसऱ्याच्या शेतात आयुष्यभर राबला, घामाने माती भिजवत राहिला. स्वतःच्या आयुष्याला अंधार देऊन माझ्या भविष्यात दिवा पेटवत राहिला. त्याने कधीच वाढदिवस साजरा केला नाही, कधी स्वतःसाठी कपडे पण घेतले नाहीत. त्याची स्वप्ने चित्तेसारखी जळत राहिली, पण माझी स्वप्न मात्र त्याने डोळ्यात जपली. कर्जाच्या डोंगराखाली दबलेला बाप रात्रभर छताकडे पाहत जगत होता. मनात हजार वादळ होती, पण ओठावर फक्त एकच शब्द होता, सगळं ठीक आहे. त्याच्या आयुष्याचा हिशोब केला तर दुःख जास्त आणि सुख फार कमी दिसेल. तो स्वतःसाठी कधीच जगला नाही, हेच सत्य प्रत्येकाला रडवून जाईल. बाप म्हणजे जळणारं लाकूड, जे स्वतः राख होतं पण घर कायम उबदार ठेवतं. मित्रांनो, बाप म्हणजे फाटका बाबळीचा काटा, जो स्वतः टोचणी सहन करतो पण लेकराच्या वाटेवर फुलं अंतरतो. मित्रांनो, आजही तो थकलेला असतो, पण लेकराचा फोन आला की आवाजात हसू आणतो. छातीमध्ये दुःखाचा डोंगर असतो, पण चेहऱ्यावर मात्र धीर ठेवतो. एका बापाच्या आयुष्यात सुख फार कमी आणि जबाबदाऱ्या फार मोठ्या प्रमाणात असतात. मित्रांनो, तो रोज थोडा थोडा मरत असतो, फक्त लेकरं आनंदानं जगावीत म्हणून. शेवटी एवढेच म्हणेन, बाप कधी देवळात सापडत नाही, तो सापडतो उन्हात भाजलेल्या हातामध्ये, फाटलेल्या टाचेतील वेदनेमध्ये आणि लेकरासाठी मूकपणे वाहिलेल्या अश्रूमध्ये. ज्यांच्या घामावर आपलं आयुष्य उभं असतं, त्या बापाला जिवंतपणे मिठी मारा मित्रांनो, कारण एकदा खांदा निघून गेला तर संपूर्ण आयुष्य पोरकं होईल आपलं. मित्रांनो, धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला माझी कविता कशी वाटली तुम्ही तुमच्या शब्दामध्ये सांगू शकता आणि कमेंटद्वारे. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो.